सर्वांना जय भीम। महानगरपालिका दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांचा भोंगळ कारभार हा उघड पडतोय। पालिकेने जाहिरातबाजी करण्यामध्ये आणि सोशल मीडियावरती त्यांची फोटोग्राफी टाकण्यामध्ये व्यस्त आहे, परंतु जे लोक या ठिकाणी कामगार म्हणून काम करतात त्यांना मास्क दिले नाहीयेत, त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं साहित्य दिलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं ज्या संस्थेला यांनी कामं दिलेलं आहेत 45 लोकांची त्यांची ड्युटी आहे, परंतु त्या ठिकाणी काही ठिकाणी 2 लोक काम करतात, तर काही ठिकाणी 40 लोक काम करतात, काही ठिकाणी 0 लोक आहेत। आणि त्या संस्थेचे जे काही जबाबदार लोक आहेत, संस्था चालक आहेत, ते सरळ म्हणतात की आम्ही आता दिवसभर थकलो, आम्ही घरी जाऊन झोपलेलो आहे, परंतु ड्युटी रात्रपाळी दिवसपाळीचा पूर्ण पैसा ते घेत आहेत। कामगार सकाळपासून ते रात्रभर तेच कामगार काम करतायत आणि या सगळ्या विषयावरती ज्यावेळेस आम्ही आयुक्तांना फोन लावला तर आयुक्त म्हणतात आपण सकाळी याच्यावरती बोलूया। सकाळी बोलूया याचा अर्थ रात्रभरात जर इथं काही आपत्ती झाली तर त्याला आयुक्त जबाबदार राहणार नाहीत का? म्हणून आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं की अशा पद्धतीच्या जर चुका झाल्या तर तुम्हाला का ठोकू नये, आम्ही तुम्ही असे जर कामं केले तर इथल्या अधिकाऱ्यांना आम्ही का ठोकू नये। आम्ही वारंवार सूचना देतोय की तुम्ही जे दिलेल्या सुविधा आहेत त्या पुरवा, ज्या कागदोपत्री तुमच्याकडे सुविधा आहेत, ज्या आमच्या टॅक्स मधनं तुम्ही पैसे खाताय, इथल्या शासनाचा पैसा तुम्ही खाताय, पालिकेचा जो बजेट आलाय त्याच्यातनं तुम्ही पैसे खाताय, तुमच्या अधिकाऱ्यांचे संस्था चालकाचे हे लागेबंद आहेत, हे उघड येतं याच्यातनं। आणि आज हा पहिला दिवस आहे 4 तारखेचा रात्रीचा, म्हणजे 4 तारखेची सकाळ अजून उघडायची आहे, त्याच्यात ही परिस्थिती आहे। तर तुम्ही 4 तारखेचा दिवस 5 तारीख आणि 6 तारखेला तर तुम्ही काय अवस्था ठेवणार ते दिसून येतं याच्यातनं। तर पालिकेच्या अधिकाऱ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय, धमकी समजा, उद्या याच्यामध्ये जर बदल झाला नाही तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि तुम्ही हे समोरासमोर असाल, एवढं लक्षात ठेवा।